लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जातीभेद करून निवडणुका जिंकल्या जात नाही, खासदार संजय देशमुख। महाविकास आघाडीच्या वतीने बालाजी मंदिर येथून प्रचाराला सुरुवात। बातमी पुसद येथून। महाविकास आघाडीच्या वतीने बालाजी मंदिर येथे पुसद नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। येत्या 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या पुसद नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष व शिवसेना उबाटा यांनी आघाडी करून निवडणूक लढवित आहेत। सर्वानुमते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मोहम्मद नदीम यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले आहे। संपूर्ण 15 ही प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस 11, काँग्रेस 9 व शिवसेना उबाटा 9 असे उमेदवार उभे केले आहेत। ओठात एक आणि पोटात एक, वेळप्रसंगी खरं काय ते बोलून जातात। जातीभेद करून निवडणूक जिंकता येत नाही असा खरपूस समाचार सत्ताधारी पक्षाचा घेतला आहे। पुसदची जनता सुज्ञ आहे। महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्षपदाचा उमेदवार सर्वसमावेशक व विचारपूर्वक केला आहे आणि महाविकास आघाडी निवडून येणार असल्याचे खासदार संजय देशमुख यांनी आज प्रचार शुभारंभाप्रसंगी बोलत होते। येथील बालाजी मंदिर आझाद चौक येथून प्रचार शुभारंभ करण्यात आला। याप्रसंगी खासदार संजय देशमुख, शरद मैत, डॉक्टर मोहम्मद नदीम, महेश खडसे, रंगराव काळे, भारत जाधव, सय्यद इस्तियाक, अनिल शिंदे, तहसीन खान, पठाण, जियाभाई, राजू आणावाकडे तसेच महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार, कार्यकर्ता, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। नारळ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी संपन्न झाला। मोठ्या संख्येने तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणचं वातावरण सुद्धा अतिशय चांगलं आहे। गेल्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी कारभार चालला हे तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनतेने उघड्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे। आणि या ठिकाणी जातीमध्ये भेद निर्माण करून काही लोक निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत, परंतु देशातील आणि या पुसद शहरातील जनता समजदार आहे। जो काम करणारा व्यक्ती आहे, ज्यांनी आजपर्यंतचा कार्याचा अनुभव आहे, अशा उमेदवाराला आम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी केलेला आहे। शरद भाऊ मैत या सर्व आपल्या पुसद शहराच्या सर्व नगरसेवकाची छाननी करत असताना किंवा त्यांना उमेदवारी देत असताना सर्व तिन्ही पक्ष लोक आम्ही मिळून या ठिकाणी उमेदवार चांगले, निष्पक्ष काम करणारे, लोकांच्या सुखदुःखात सामील होणारे लोक आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। आणि भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा नारा देते। माझं त्यांना एकच प्रश्न आहे की जैन मंदिराची ट्रस्टची जागा तुमच्या कॅबिनेट मंत्र्यानं मोहननं त्या ठिकाणी जैन मंदिराची जागा त्या ठिकाणी घेतली। अरे तुम्हाला मंदिराच्या जागा पुरून नाही राहिल्या आणि तुम्ही या ठिकाणी हिंदुत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी करता। आम्ही हिंदू, मुस्लिम सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासाची गंगा गरीब आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। निष्पक्ष आणि भ्रष्टाचार। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.